श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर स्वामी सेवा मानवत या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर या चॅनलवर आपल्याला स्वामींचे अनुभव ऐकायला भेटतील। तर स्वामींचे अनुभव तुम्ही स्वामी सेवेमध्ये यावं म्हणूनच मी हे अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे की तुम्ही जेणेकरून या स्वामी सेवेमध्ये यावं। तर आज जो मी अनुभव सांगणार आहे तो माझ्या मैत्रिणीसोबतच घडलेला आहे। तर ती म्हटली की ती आणि तिचे 2 लेकरच घरी होते त्या दिवशी। मुलगी शाळेतून आली म्हणून थकून झोपी गेली। एकटा मुलगा होता, तो लहान होता, 1 वर्षाचाच। तर त्या बाथरूममध्ये गेला। बाथरूममध्ये गेल्यामुळे मुलगा लगेच त्यांच्या पाठीमागे गेला आणि त्याच्याच्यानं दरवाजाची बाहेरून चुकून कडी लागली। आता त्या बाथरूमच्या मधात होत्या, घरी कोणीही नव्हतं त्या दिवशी। तर मुलगा लागला रडायला, त्याला आई दिसत नव्हती म्हणून, आणि त्याला रडलेलं सहन होत नाही म्हटल्या होत्या। त्याला खूप उलट्या व्हायच्या, त्या खूप जपायच्या, त्याला रडू देत नव्हत्या अजिबात। पण आता दरवाजाची कडी लागली, घरी तर कोणीच नाही म्हणून त्यांनी मदतीसाठी इतरांना आवाज देण्याचा प्रयत्न केला खिडकीतून। आजूबाजूला ज्या बाया गप्पा मारत बसलेल्या होत्या बाहेर, त्यांना आवाज देण्याचा प्रयत्न केला। ह्या आवाज दिलेल्या त्या बायांना तर जात होता, त्या बाया बोलायला पण ह्यांना आवाज ऐकू येत होता। त्या म्हणत होत्या की ताई का आवाज देतात काय माहिती, पण त्या काही म्हणत नव्हत्या काय झालं हो ताई म्हणून। मग नंतर त्यांनी इकडून दरवाजाला धक्के देण्याचा प्रयत्न केला, हात घालून कडी काढण्याचा प्रयत्न केला। त्या म्हटल्या माझ्या पूर्ण बांगड्या हातामध्ये घुसल्या, कातडे निघाले माझ्या हाताचे, ब्रशनं काढण्याचा प्रयत्न केला पण तरी पण काही कडी निघाली नाही। आता मुलगा रडून रडून तर एकदम घायाळ झाला, उलट्या झाल्या, तो चक्कर येऊन पडला। नंतर तिला जास्तच आणखीन भीती वाटली काय झालं मुलाला म्हणून। मग तिने जोरामध्ये दरवाजाला धक्के देण्याचा प्रयत्न केला की दरवाजा तुटेल म्हणून। तर त्या दरवाजामध्ये सांद पडू लागली आणि अगदी बाथरूमच्या समोरच स्वामींचा फोटो होता। तर स्वामींच्या पाठीमागलं जे चक्र आहे प्रकाशाचं स्वामीच्या, ते त्यांना दिसलं आणि त्यांनी लगेच स्वामीला हाक दिली की स्वामी माझ्या मदतीला या तुम्ही, आता तुम्हीच काय ते करू शकता म्हणून। मग त्यांनी लगेच ज्या बाहेरून बाया म्हणत होत्या ह्या ताई का आवाज देत आहे, इतक्या वेळ तर त्या काही नाही म्हटल्या। आणि ज्यावेळेस ह्या म्हटल्या की स्वामी तुम्ही मदत करा, की त्याच वेळेस लगेच त्या बाया म्हणतात काय झालं हो ताई, तुम्ही किती वेळेचा आवाज देताय म्हणून। मग ह्या म्हटल्या अहो मी बाथरूममध्ये अडकले, माझा मुलगा बाहेर रडतोय, तुम्ही या आणि दरवाजाची कडी उघडा म्हणून। तर असं आहे, तुम्ही कितीही मोठ्या संकटामध्ये असाल, अडचणीमध्ये असाल, तर तुम्ही फक्त एक स्वामीला आवाज देऊन बघा, स्वामी लगेच तुमच्या मदतीला येतात। स्वामी म्हटलेलेच आहेत की भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे। आणि जे स्वामी सेवेमध्ये आहेत त्यांना पण असे अनुभव नक्कीच आलेले असतील, तर ते तुम्ही माझ्यासोबत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।